तर नमस्कार माझ्या सर्व इन्स्टा फॅमिली असू दे किंवा आता जॉईन होणारे आपले सर्व यूट्यूब फॅमिली असू दे. तर भावांनो, तर मी नवीन स्टार्टअप केलं आहे, यूट्यूब चॅनल हे असणार आहे. तर आज मी आमच्या गावाला चाललो, तर मी गेल्यानंतर कुठं कुठं काय जाणार आहे ते तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. तर चला आपण जाऊ. आता खूप दिवस झालं गावाला गेलो नव्हतो. गावाकडचं पुरी भाजी मला खूप आवडतं. आमच्या गावाकडे एक नंबर पुरी भाजी भेटते, चटणी बिटणी एकदम क्वालिटी असते. त्यामुळं आज इच्छा झाली, कसंही आज सॅटर्डे आहे, हाफ डे, चला म्हणलं गावाला जाऊन पद्धतशीर नाश्ता करू. आपला ब्रदरला आपण जाऊन भेटू, त्यासोबत नाश्ता वगैरे करू आणि 2-4 गप्पे मारू. मग काय, संपला विषय. चला की आता सोबत जाऊ आपण. तर त्यासोबतच तुम्ही बघू शकतो, हे जे आहे रोडचं काम चालू आहे. आमच्या घरापासून हे पहिला गाव ते म्हणजे डोड्याळ हे गाव येते. तर रोडचं काम चालू असल्यामुळं तुम्ही बघू शकता, रोडचं काम असं एकदम खतरनाक हायवे सारखं क्वालिटीचं काम चालू आहे. तर बघू काय होतं पुढं. तर माझ्या मागचं जे गाव गेलं भावानो, ते असणार आहे डोड्याळ. अक्कलकोट पासून साधारण 5 ते 6 किलोमीटरच्या अंतर असलेलं हे गाव आहे. तर तुम्ही हे बघू शकता, हे जे गाव आहे कासलिंग जेऊर आहे. तर हे गावचं सांगायचं काय म्हणजे, आमच्या गावाला जातानाच असलेला हे डोड्याळच्या नंतरचं जेऊर गाव, डोड्याळच्या नंतरनं आलेलं गाव जेऊर. तर हे बघू शकता, आमच्या गावाकडे जाताना असं ट्रेन आहेत, म्हणजे गावाला जात नाही, तर आमच्या गावापासून जाताना असताना तिथं ब्रिज आहे, ट्रेनचं ब्रिज आहे, तर वरनं ब्रिज सुद्धा जाते. 500 बॅटरी, 500चं पेट्रोल फुल टाकी करून आपण जाणार आहोत आता गावाकडं. तर तुम्ही बघू शकता, त्याचं पेट्रोल पडलंय. तर फायनली भावनो, मी आमच्या गावात आलो होतो. तर नाश्ता करायचं माझं नियोजन होतं, पण आज इलेक्शन असल्यामुळं आज तुम्ही बघू शकता, सगळे हॉटेल जेवढे आहेत आमच्या गावातले A to Z हॉटेल सगळे बंद आहेत. आज सगळे हॉटेल्स बंद असल्यामुळं त्याचं काय माझा आज नंबर लागत नाही. त्यामुळं नाश्ता आपण बघू, पुढं जाऊन करू. तर हे बघू शकता, हे आपले गावचे सगळे भाऊ लोक. तर हे बघा, आपले गावचे सगळे भाऊ लोक कधी पण आले की नाही आपल्याला भेटतात भाऊ, आपल्याला चांगलं वाटत आहे. असं त्यांचं प्रेम सगळ्यांचं असलं पाहिजे. त्यासोबतच चॉईस बघू आपण, संपला विषय. तर हे बघू शकतो, हे संपला विषय. जैन दोस्त. तर ह्यानी आपला, आता मी काय सांगत नाही, तर ह्यानी कोण आहे म्हणताना तुम्ही बघू शकता. तर ह्याचं मी काका लागाव, ह्याचं नाव आहे कार्तिक. हे आपला पानमंगरूळ गावाचा राजा आहे. राजा नाही आहे, हा, एक सामान्य माणूस आहे. सामान्य माणूस आहे का? पण ठीक आहे. तर आम्ही दोघं मिळून आता जाणार आहे. तर आम्ही दोघं मिळून आता चाललो आहे. नाश्ता करायचं नियोजन होतं, पण इलेक्शन असल्यामुळं आज नाश्ता बंद आहे. त्यामुळे नाश्ता आता पुढे जाऊन कुठं तर करू. इथंपर्यंत आलं म्हणता नाश्ता करायलाच पाहिजे. मग नाश्ता कुठे भेटतं आता पुढं? बघू सोलापूरला. आता काय सोलापूरला नाश्ता करायचं. मग ठीक आहे, आता प्लॅन कॅन्सल व्हावं. आता सरळ सोलापूरला जाणार, नाश्ता करणार, संपला विषय. तर हे बघा, हे आमचं अण्णा आहे. पब्लिकला काय म्हणायचं आहे? पब्लिकला काय म्हणायचं नाही, काय म्हणायचं नाही. तर हे बघा, आपला भाऊ आहे, आपला सखा भाऊ आहे बघा. शेताला गेलता, जरा कामं बिमा लई लोड मध्ये आहे. आता भाऊ आता फुल बिझी आहे. हा तुम्हाला काय म्हणायचं का हो? पानमंगरूळ मध्ये राहिल्यावर कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला अति उत्तम, चांगलं वाटतंय मध्ये. अभी मजा आएगा ना भिडो. आज हॉटेल बंद आहेत, आम्हाला नाश्ता करायचं होतं. नाश्ता करायला आता कुठं बाहेर जावं लागणार आहे. आता हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. कुठं जावं लागेल? तडवळला. मालर झालं तिथं पण चालू का नाही माहित नाही भावानो. तर पुढं बघू नाश्ता कुठे पडते, तिथं जाऊन करू, संपला विषय. तर फायनली आपण आलेलो आहे आमच्या गावावरून सोलापूरला. नाश्त्याचं नियोजन आम्हाला लावायचं आहे आणि लावणार सुद्धा आपण. तर भावानो, गाडी पार्क केलेली आहे आणि आता नाश्ता करण्यासाठी तुम्ही बघू शकता, हॉटेल श्री दत्त, एक जुन्या भावानो नाश्त्यासाठी एक नंबर क्वालिटी नाश्ता भेटतो. इडली वडा असू दे, काही पण असू दे.
एक नंबर भेटणार. तर आपण जाऊ तिथं नाश्ता करू. संपला विषय. तर तुम्ही कसं वाटतं हे हॉटेल सर्वात जुनं आहे भावानं. तर हॉटेल एकदम क्वालिटीमध्ये आहे, बघू शकता. तुम्हाला काय म्हणायचं आहे का? नाही संपला विषय. तर भावानो हे बघा तुम्ही, हे असं सांबार असणार आहे. हे आपलं इडली प्लस वडा हे असं असणार आहे. एकदम जुन्या भावांनो, झणझणीत असं तुम्ही बघू शकता. कसलं खतरनाक कलरमध्ये इथं दिसू शकते तुम्हाला. एक नंबर बघू शकतो. असलं जबरदस्त आहे. तर तुम्ही बघा भावांनो कसलं जबरदस्त. तर भावांनो मी नाश्ता करतो, तुम्ही पण नाश्ता करा. सोलापूरला आलो, पेट्रोल पंपच्या समोर जेट हे हॉटेल तुम्हाला दिसणार आहे. तर एकदम जबरदस्त असं नाश्ता आहे. या नाश्ता करा. संपला विषय. नाश्ता